कुठं चाललोय रे आपण? धबधबा. तिला धर ग. आता आपण आलेलो आहे सावतकडा धबधबा. इथे पर हेड 40 रुपये, लहान मुलांना 20 रुपये अशी तिकीट काढून आपण चाललेलो आहे. अशा या प्रकारच्या पायऱ्या उतरत आपली गँग आहे, फॅमिली. आणि शांत आणि गर्दी तर अजून काय नाहीच आहे. आपण चाललेलो आहे जवळजवळ 1 किलोमीटरच्या अंतरावर शेवटचा धबधबा आहे. मोजून 8 धबधबे आहेत आपले एकाच ठिकाणी. पायऱ्या उतरत जायला लागते. 400 ते 500 पायऱ्या आहेत. आणि चला पुढं आपण धबधब्यात गेल्यावर आणि व्हिडिओ करूया. तर मागच्या बोर्डला दाखवल्याप्रमाणे सावतकडा धबधबा आपल्या डाव्या हाताला आहे. एकच धबधबा तिकडं आहे आणि बाकीचे सगळे उजव्या हाताला आहेत. आपण पहिला बघायला चाललोय सावतकडा धबधबा. चला. तर आपली गँग चाललेली आहे सावतकडा धबधब्याकडं आणि मस्त असा जंगली रस्ता आहे. आपण चाललेलो आहे जंगलातनं. मध्ये आधी झाडं पडलेली आहेत. तर पावसातनं भिजत आपण चाललेलो आहे सावतकडा धबधब्याकडं. मस्त असा पाण्याचा आवाज, छान असं निसर्ग, वरून पावसाची संतधार आणि आम्ही झालेलो आहे थोडंसं गार. उन्हाळा संपल्यावर असं धबधबे बघायला यायला लागतेच आणि आम्ही आलेलो आहे. आणि धबधबा पडताना दिसायला आलाय. तुम्ही फक्त फोटो आणि व्हिडिओचा धबधबा बघा. आम्ही तर आलोय डायरेक्ट धबधब्याला. आणि अशा तऱ्हेने आपण चाललेलो आहे धबधब्याजवळ खाली खाली. धबधब्या जवळ येऊन पोहोचलेलो आहे मित्रांनो. मस्त अशी पाणी पडत आहे आणि छान असा धबधबा माग आहे. आजोबा वगैरे आणि बघा कसं वाटत धबधबा. कोण सुद्धा नाही पब्लिक, 0 पब्लिक. तर धबधब्यामध्ये मजा करून फोटो व्हिडिओ शूट करून आता आपण चालू दुसरीकडे. चला. आता जसं वेळ होईल तसं जसं पब्लिक यायला चालवलं पण गर्दी नाही आहे. नक्कीच लवकर आल्याचा फायदा करेल. धबधब्यामध्ये पाण्यामध्ये मज्जा मस्ती व्हिडिओ फोटोशूट करून आम्ही आता निघालेलो आहे इथून. तर सावतकडा धबधबा नक्कीच फॅमिलीसाठी सेफ आणि मित्रांबरोबर मजा मस्ती करण्यासाठी खूप उत्तम अशी जागा आहे आणि शांत आणि रम्य असं वातावरण आहे. तर धबधबा बघायला येत असाल तर नक्की या धबधब्याला व्हिजिट करा. मस्त अनुभव घेऊन चाललेलो आहेत ना. चला. आपण आता दुसऱ्या धबधब्यापाशी पोचलेलो आहे. धबधबा आहे यो दोनवडे धबधबा आणि इथे एक ब्रिज आहे आणि इथलं पुढत गेलं की एक झिप लाईन म्हणून आहे. तिथं आपण जायचं आहे.